ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडलेले आहेत। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये 47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलंय तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय। सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परभणी येलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून विसर्ग सध्या सुरू आहे। पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं जिंतूर सेनगाव वाहतूक बंद आहे। इकडे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीला पूर स्थिती निर्माण झाली आहे। गोदावरी नदीकाठच्या गेवराई तालुक्यामधील नागझरीसह इतर गावांना पुराचा फटका बसलाय। नागझरी गावचा मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं कालपासून संपर्क तुटलाय। रुग्णांना रुग्णालयामध्ये घेऊन जाता येत नाहीये। प्रशासनाने आमची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून। संजय शिरसाट वैजापूरमधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला गेलेले आहेत। शिरसाटांकडून ट्रॅक्टरमधून जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची मदत करण्यात आली आहे। संजय शिरसाट नारायणपूर परिसरामधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला गेलेले आहेत।